तुम्ही पाहू शकता दादर आजी मार्केट या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी परप्रांतीय येतात लोक, लोणावळ्यावरून कर्जतवरून या ठिकाणी आपले पोट भरण्यासाठी येतात। तुम्ही पाहू शकता, कॅमेरामॅन विनंती करतो की दाखवू शकता, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपले भारतीय मजदूर महासंघाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्याकडे आपण जाणून घ्या की साहेब आपलं पहिलं नाव। मी महेश कानडे, इस्लागड पिढ्यानपिढ्या धंदा करतो। आज आम्हाला सणासुदीसाठी, रक्षाबंधन, गणेश उत्सवासाठी यासाठी आम्हाला धंदा लावून दिल्याबद्दल शासनाचे खूप खूप आभार मानतो आहे। अशाच तऱ्हेने आम्हाला शासनाने सहकार्य हीच अपेक्षा आहे। धन्यवाद। साहेब आपलं पहिलं नाव। माझं नाव शिवाजी सुळे, भारतीय मजदूर संघ सहसचिव, मुंबई जिल्हा, महाराष्ट्र हॉकर संघ, महाराष्ट्र प्रदेश सचिव। गेले अनेक दिवस आमचा व्यवसाय बंद होता। शासनाने आम्हाला रक्षाबंधन, गणपती उत्सव या निमित्त आमचा व्यवसाय करायला आम्हाला मुभा दिली। त्याबद्दल शासनाचे आम्ही पुन्हा पुन्हा धन्यवाद, आभार मानतो। दादर या परिसरात या परिप्रांतीय येतात, या ठिकाणी त्यांच्याबद्दल तुम्ही काय दोन शब्द बोलू शकता? दादरमध्ये शासनाने जर आम्हाला मदत केली, आम्ही वर्षानुवर्ष व्यवसाय करणारे जुने फेरीवाले आहोत। या दादर परिसरात पश्चिम विभागात 2500 ते 3000 हे जुने फेरीवाले आहेत की गेले वर्षानुवर्ष धंदा करत आहे। जर शासनाने आम्हाला मदत केली की 2014चा सर्वे जो की केंद्र शासनाने पारित केलेला आहे, तो 2014 अधिनियम हा फेरीवाल्यांसाठी बनवलेला आहे, तो जर लागू केला तर फक्त दादरमध्ये 2500 ते 3000 लोक बसू शकतात आणि ते व्यवस्थित बसतात। पण शासनाचा जो भोंगळ कारभार असल्यामुळे इथे त्या 3000 ऐवजी 5000, 6000 लोक व्यवसाय करतात। त्यामुळे तो येणारा बोजा तो आमच्या जुन्या फेरीवाल्यांना त्याचा त्रास होतो आणि ते एक्स्ट्रा येणारे फेरीवाले, मग ते परप्रांतीय असो किंवा नवीन असो, त्यामुळे जर रस्त्यावर इथे जागा कमीत कमी 3000 लोकांसाठीच उपलब्ध आहे, जे वर्षानुवर्ष फेरीवाले आहेत ते, पण तिथे एक्स्ट्राचे जे 3000, 4000 फेरीवाले येतात, त्यामुळे रस्ते ब्लॉक होतात आणि मग त्याच्या ज्या तक्रारी जातात त्या गोष्टीचा त्रास जुन्या फेरीवाल्यांना होतो। शासनाने जर मदत केली, जर 2014ला जो सर्वे झाला त्यानुसार जर फेरीवाल्यांना जर बसवलं तर इथे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आणि आम्ही फेरीवाले भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून आम्ही हे कळवू इच्छितो की शासनाने आम्हाला जर मदत केली तर आम्ही पदपथावर कमी जागा व्यापून आमचा व्यवसाय करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आम्ही हे आता मनाशी गाठ बांधलेले गेले अनेक वर्ष जो आमच्यावर कारवाई झाली, त्यामुळे आम्हाला आता अशी अक्कल आलेली आहे की आमची गरज सर्वांना आहे, पण आम्ही बेशिस्त वागण्यामुळे आमच्यावर सतत कारवाई होत असते। तर आमची स्वतःचं म्हणणं असं आहे की आम्हाला जगण्यासाठी आम्हाला हा रोजगार हवा आहे। त्यासाठी आम्ही सर्वांनी, आमच्या सर्व सभासदांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी आता पूर्णपणे दादरसह मुंबईची जबाबदारी घेतली की कमीत कमी जागा व्यापून की आपल्यापासून कोणत्याही दुकानदाराला, कोणत्याही प्रवाशाला, कोणत्याही रहिवाशाला आमच्यापासून त्रास होणार नाही, याची आम्ही जबाबदारी घेऊन त्याप्रमाणे आम्ही फेरीवाल्याला बसवण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी आम्हाला फक्त शासनाने नियोजनबद्ध बसवावं आणि आमचं म्हणणं पण आहे, आम्ही जर आम्हाला नियोजनबद्ध पद्धतीने बसवलं तर चुकीच्या मार्गाने नवीन फेरीवाला येणार, ते येणार नाही व जे आमचं जो छळवणूक होते ती होणार नाही। जे काही गोष्टी जे अस्ताव्यस्त बसल्यामुळे जो काही तो भ्रष्टाचाराचा विळखा जो तो आमच्या पाठीशी लागला तो राहणार नाही। आणि शिस्तबद्ध आम्ही बसलो तर आम्ही प्रतिमा जे काय 1500 किंवा 3000 एक शुल्क स्वरूपात महानगरपालिकेला सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे। त्याचाही फायदा महानगरपालिकेला होईल
आणि आमचा व्यवसाय हा फक्त आम्ही आमच्यासाठी नाही करत आहे, आम्ही स्वतः तो व्यवसाय करत असताना आम्हाला कमी नफा घेऊन जनतेची सेवा करत असतो. आज एक 20% लोकांना कॅपेबल आहेत की ते लोक दुकानात मॉलमध्ये मंडईत खरेदी करू शकतात, पण 80% जनता अशी आहे की जी 15,000 20,000 पगार आहे त्यांना दुकानात परवडत नाही. अशी टोटल महाराष्ट्राची 80% जनतेची गरज आम्ही भागवत असतो. तर त्यासाठी आम्ही गुन्हेगार नाहीत. आम्ही खरोखर ही फेरीवाला त्रास नसून ती एक व्यवस्था आहे, तिला एक सिस्टमॅटिक केली तर ती खरोखर सेवा देण्याचं काम करते. आज जनतेची सेवा होते, जनतेला स्वस्तात माल दिलाच जातो. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या शेतात जोही माल पिकतो, मग फळं असतील, फुलं असतील, कडधान्य असतील, इतर भाजी असतील, तर ह्या 90% हा फक्त आणि फक्त फेरीवाला फास्ट करतो. त्यामुळे आम्ही शेतकऱ्याचे सुद्धा मदतगार आहोत. शेतकऱ्याला सुद्धा आम्ही रोजचा त्यांच्याकडे जो होणारा माल तो आम्ही विकून देतो आणि त्या शेतकऱ्याचं सुद्धा आम्ही जीवन उंचावतो. त्याचप्रमाणे टॅक्सी, रिक्षा, टेम्पो, ट्रान्सपोर्ट यांचा आमचा जो माल येतो जातो, जो आम्ही माल सेल करतो, त्या लोकांना सुद्धा तो व्यवसाय मिळतो. त्याबरोबर त्या ठिकाणी असणारे ते माथाडी कामगार असतील किंवा ट्रक ड्रायव्हर असतील, ट्रक चालक असतील, क्लीनर असतील, त्यांना सुद्धा आम्ही रोजगार देतो. आणि जर आम्ही आमचा रोजगार आम्ही स्वतः जर निर्माण केला असेल तर आम्ही सरकारची कोणतीही मदत न घेता, तर सरकारने आम्हाला कमी जागा, छोट्या जागेत एक सिस्टमॅट बसवलं तर आम्ही आमचा व्यवसाय करू आणि आम्ही ती निरंतर सेवा करू. त्याचबरोबर आम्ही जेव्हा इथे रस्त्यावर व्यवसाय करतो तेव्हा आम्ही फक्त आमचा व्यवसाय करत नाही, या दुकानांना येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना प्लस रहिवाशांना आमच्याकडून एक संरक्षण असतं. आमचे डोळे सतत सगळीकडे फिरत असतात की इथे कोण चुकीच्या म्हणजे गुंड प्रवृत्तीची लोक येतात का, मुलींना बायकांना छेडण्याचे प्रयत्न करतात का, इथे गर्दीतून पाकिटमार फिरतात, त्यांच्यावर सुद्धा आमचं फेरीवाल्यांचं पूर्णपणे लक्ष असतं. त्यासाठी शासनाने खरोखर आम्ही एक गरजेचा घटक आहे, फक्त शासनाने एक आम्हाला नियम सांगावा, नियम दाखवून द्यावा आणि एक जे आमचं जे जुने आहेत त्यांना एक आयडेंटिफाय करून आम्हाला जर बसवलं तर मला नाही वाटत की काय अडचण येईल. म्हणून ही आपली शासनाला पण विनंती आहे आणि इतर जनतेला सुद्धा विनंती आहे की जर फेरीवाला जर बंद झाला तर 20,000 25,000 जो कमावणारा व्यक्ती आहे तो जगूच शकत नाही. कारण त्याला त्याचं घर भाडं किंवा त्याचे मुलांचं शिक्षण, त्याचा खर्च भागून तो भाज्या, फळे, फुले, कपडे, सणानिमित्त ते लागणारे कपडे ते मुलांना दुकानात घेऊ शकत नाही. त्यासाठी शासनाने आतापर्यंत जशी मेहरबानी केली तशी कायम मेहरबानी करून आमच्यावर लक्ष देऊन आम्ही कसे आम्ही रोड मोकळे ठेवून आम्ही कसे पदावर बसू आणि तो एक सिस्टम नियम जर आम्हाला लावला तर मला वाटत नाही की हा प्रश्न अवघड आहे आणि तो आम्ही प्रयत्न करू. संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात प्रत्येक अगदी खेड्यापाड्यात बाजारपेठेमध्ये जाऊन आम्ही त्या लोकांना संरक्षण देण्याचे प्रयत्न करू. शासनाला आमचे विचार पटवून देऊ आणि आम्ही हा विषय सतत पुढे नेऊ. धन्यवाद. आपले अध्यक्ष साहेब यांनी चांगलेच आपले मार्गदर्शन प्रशासनासाठी चांगलेच मार्गदर्शन दिले. त्याचप्रमाणे आपण दुसरे सभासद त्यांना विचारा तुमचं काय मत आहे. माझी संख्या आंबेडकर 32 वर्षाची 15 करतोय, पण 95% लोक मध्यम वर्ग हा फेरी व्यवसायातूनच खरेदी करतो. फेरी तो जर आम्ही बंद असेल तर तो सगळा 5-7 लाख पब्लिक जी येते दादरमध्ये खरेदी करायला, सामान्य पब्लिक ती अक्षरशः वापस जाते. मग असं ह्या ठिकाणी आम्हाला जर व्यवस्थित बसायला दिलं आणि व्यवस्थित असं दिलं, आता हे रक्षाबंधनचा सण झाला, आता हे गणपतीचा सण झाला, त्या हिशोबाने आम्हाला चांगलं व्यवस्थित बसायला दिलं. पब्लिक पण खुश आणि आम्ही पण खुश आणि आमचा पण व्यवसाय व्यवस्थित होतो. त्या हिशोबाने आपल्या शासनाने आमच्याकडे लक्ष ठेवून आम्हाला व्यवस्थित बसून दिलं. हीच आमची विनंती. भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष यांनी प्रशासनाकडे चांगलंच मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यांनी चांगले त्यांचे विचार होते. आज त्याचप्रमाणे
यांचे शिवाजी धुळे यांनी चांगलेच आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे परप्रांतीय ते या ठिकाणी दादर या ठिकाणी परिसरात येऊन स्वतःचे पोट भरल्या जातात. या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाकडे त्यांनी चांगलीच मागणी केली आहे. लोकगर्जना न्यूज चॅनलच्या वतीने त्यांना त्यांची मागणी अतिशय सुंदर आहे, अशी त्यांची मागणी पूर्ण व्हावी याच लोकगर्जना न्यूज चॅनलच्या आपण लोकगर्जना न्यूज आपल्याला जॉईन झालेला आहे. त्याचप्रमाणे आपले धन्यवाद करतो. धन्यवाद.